ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीनं बंद पुकारण्यात आला आहे आणि हा बंद जो आहे तो देशव्यापी आहे। आता मी शहरातील छत्रपती संभाजीनगर शहरातील हेडगेवार चौकात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मेडिकल आहेत। मात्र सकाळपासून जे आहे ते सगळे मेडिकल बंद असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात कडक नियम लागू करावेत अशी मागणी या मेडिकल असोसिएशनच्या वतीनं केली जाते। ई फार्मसी आणि इन्स्टंट डिलिव्हरी या ॲपवर सुद्धा जे आहे ते बंदी घालावी अशी मागणी या बंदच्या माध्यमातून केली जाते। आणि आज मेडिकल बंद असल्यामुळे जे आहे ते रुग्णांची सुद्धा हेळसांड होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत काही मेडिकल चालक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमक्या मागण्या काय आहेत, काय सांगाल? आज जे आहेत आपण मेडिकल बंद ठेवलेत, काय मागणी आहे? अगोदर तर माफी मागतो, जो देशव्यापी संप चाललेला आहे त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो। संप यासाठी पुकारलेला आहे, जे ऑनलाईन सध्या डिलिव्हरी चालू आहे, मेडिसिन पुरवठा चालू आहे, त्याच्यासाठी हा संप आहे। संपाच्या मागचं कारण जे मोठमोठ्या कंपन्या रिलायन्स असो, टाटा असो, हे डायरेक्टली सप्लाय टू पेशंट सप्लाय करत आहे। आपण जर एखादं ऑनलाईन सर्च केलं तर न प्रिस्क्रिप्शन विचारता न काय विचारता असं डिस्काउंट टाईप तसं डिस्काउंट टाईप ॲड करता आणि पेशंटला फॉलो करता की तुम्हाला ज्या लागणाऱ्या शुगर बी पी ठीक आहे साधारणतः, पण जे आम्हाला बंधनं आकारलेली आहे, आम्हाला ज्या गोष्टी प्रिस्क्रिप्शनशिवाय पॅरासिटामॉल असो काही असो त्या देता नाही येत, ते डायरेक्टली पेशंटला विकता येते ऑनलाईन आणि डिस्काउंटच्या भ्रमामध्ये लोकांची दिशा वळवत आहे। डिस्काउंट आम्हीही देतो, तसं नाही की आम्ही डिस्काउंट देत नाही, पण जे मार्जिन आम्हाला असतं त्यापेक्षा दुप्पटने मार्जिन ते ऑनलाईन देत आहे। आणि विषय असा आहे की मेडिकलला हे फार्मसिस्ट 2-3 फार्मसिस्ट एनी टाईम अवेलेबल असतात। ऑनलाईनमध्ये तसं त्यांनी काही फार्मसिस्टही रिक्वायर केलेलं नाही, फार्मसिस्ट आहे नाही आहे, आणि आपण जे सर्च करतो त्याचं ती प्रिस्क्रिप्शनसुद्धा मागत नाही। जे ऑनलाईन घेतो आपण ते धोक्याचं आहे का चांगलं आहे हा विचार ग्राहकही करत नाही आणि ते सुद्धा आपल्याकडून घेत नाही। आपण साधं जर एखादं अकाउंट उघडायचं, जी सिक्युरिटी मागितली जाते आपल्याला, ती ऑनलाईन औषधी खरेदी करताना मागत नाही। डायरेक्ट आपण आयटम सर्च करायचा, एवढं डिस्काउंट आहे आणि ठीक आहे, आज ऑर्डर केली टुमॉरो बी रिसिव्ड, उद्या तुम्ही तुमची ऑर्डर घेऊन टाका। जर तेच औषधी आम्ही विकायचं तर आम्हाला प्रशासनाने असे बंधने लादले, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे का, आजचं जेटचं आहे का, या सगळ्या गोष्टी जमा करा, त्याचं बिल मारा, पेशंटचा मोबाईल नंबर घ्या, सगळं। तसं ऑनलाईनला बंधने का बरं नाही? एकतर आम्ही हे मोठमोठे जे रिलायन्स टाटा वगैरे जे मैदानात उतरलेलं आहे, साधा सामान्य माणूस त्यांची बरोबरी करू शकत नाही, तर त्यांची बरोबरी करायची आणि सगळंच ह्या गोष्टी करायचं तर पोट कसे भरणार? फार्मसिस्टचा रोल काय मग? एवढं शिकायचं, सगळं करायचं, ह्या गोष्टी, त्यामुळं हे ऑनलाईन संप पुकारलेला आहे फार्मसिस्ट। मला सांगा, एवढी सगळी विश्वासार्हता तुमच्याकडे आहे, असं असताना सुद्धा लोक ऑनलाईनकडे का वळतात? एक साधारणतः मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की आमच्या हे देशव्यापी बंद असल्यामुळे पेशंटची रुग्णाची परेशानी होते। ऑनलाईन जेवढं आमचं मार्जिन आहे, जेवढ्या वेळेच्यावर आम्ही व्यवसाय करतो त्यापेक्षाही जास्त त्यांना डिस्काउंट देतात ते। सपोज आम्हाला 20% मार्जिन आहे आम्हाला, तर ते 25 ते 30% डिस्काउंट देऊन ग्राहकांचा वळण करत आहे आमच्या म्हणजे त्यांच्याकडे। आता त्या औषधी आता ते कुठे बनत आहे, काय बनत आहे, कसं बनत आहे, कदाचित तुमच्या शेजारच्या घरामध्ये सुद्धा औषधी बनू शकतात, त्या ती कुठे बनत आहे, काय बनत आहे कोणालाच माहीत नसते, कुठून येत आहे, काय येत आहे, कसंच कोणालाच माहीत नसते। त्यामुळे ऑनलाईन जी औषधी आहे याचा काहीही भरोसा, तीळ मात्रही भरोसा नाही की ते कुठं होते, काय होते, कशी होते। आता माझ्याकडे काल परवाच एक आजोबा आले होते, तर त्यांची जेव्हा आमच्याकडून त्यांनी खरेदी केल्या शुगरच्या गोळ्या, तेव्हा त्यांची शुगर जी आहे ती नॉर्मल होती आणि त्यांच्या मुलांनी जे ऑनलाईन त्यांना खरेदी करून दिल्या होत्या औषधी, तर त्याच्यामध्ये टॅबलेट घेतल्यानंतर त्यांची शुगर हायपर झाली। तर मग त्या औषधी कुठे बनत आहे, काय बनत आहे कोणालाच माहीत नसते। आता आमच्या मेडिकलवर, आमच्या स्टोअरवर निदान 2 ते 3 तरी रजिस्टर फार्मसीज असतात। त्यामुळे फार्मसीज असल्यामुळे त्या सर्व तपासणी करूनच औषधी दिल्या जातात। आता ऑनलाईनमध्ये कुठे औषधी रजिस्टर फार्मसीज नसतो, काही नसतो, काहीच नाही। त्यामुळे ऑनलाईनवर आमचा आक्षेप आहे की ऑनलाईन बंदी करावी, पूर्णपणे बंदी करावी। मला सांगा, आज तुम्ही बंद पुकारला आहे, मात्र जे रुग्ण इमर्जन्सी आहेत त्यांच्या रुग्णांवर परिणाम होऊ शकतो, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था केली का मेडिकल असोसिएशनच्या वतीने? मेडिकल असोसिएशनने काही मेडिकलना मान्यता देऊन त्यांना इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलचे काही मेडिकल आहेत तिथून त्यांना सेवा देत आहेत। रुग्णाची गैरसोय होणार नाही ह्याची 100% काळजी घेतली जात आहे।
रुग्णाची गैरसोय किंवा रुग्णाला धोका होऊ नये यासाठीच हा बंद पुकारलेला आहे. सर्वात मोठा मुद्दा याच्यात ऑनलाईन औषधी. आमच्या मेडिकलमध्ये फार्मासिस्टच्या हजेरीतच औषधी विकतात, पण ऑनलाईनमध्ये तसं आहे का? नाही. भविष्यात हा फार्मासिस्टच्या नोकरीवर व्यवसायावर गदा आहे. आमची एकच मागणी आहे की ऑनलाईन कॉर्पोरेट कंपन्या यांच्या विरोधात सामान्य केमिस्ट राहू शकत नाही, टिकू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन औषधी विरोधात हा बंद आहे. हा बंद आजच्या दिवस आहे की पुढे पण चालू राहणार? आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा बंद आहे. पुढील आमच्या संघटनेचा जसा आदेश येतो तसं आम्ही त्यांचं पालन करू. रुग्णाची गैरसोय होणार नाही याची आम्ही सर्वस्वी काळजी घेऊ. निश्चित आपण बघतोय हे सगळे मेडिकल चालक होते, ज्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते औषधाची विक्री होते, त्यामुळे जे आहे ते यांचं नुकसान होतं आणि ते औषधीसुद्धा बनावट असल्याचा संशय यांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे जे आहे ते आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आम्ही बंद पुढेसुद्धा सुरू ठेवू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. यामुळे मात्र रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.